सोशल मीडियाचा खरा अर्थ म्हणजे इट इज युअर डिजिटल CV. की आता तुम्ही पवार फॅमिलीशी बिलॉंग करतात की ज्यांचं ऑलरेडी महाराष्ट्रात खूप चांगलं नाव आहे. मग तुम्हाला असं काय वाटलं की यार एवढं सगळं तर आहे पण मग स्वतःचं काहीतरी वेगळं करायचंय किंवा काय? की जेव्हा मी कुठल्याही कंपनीला एक पिच द्यायला जायची किंवा काम मागायला जायचे, सो युजली एक तर मुलगी, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सिरियसली घेतील का नाही. लहानपणीपासून जेव्हा मी आजोबांच्या अराउंड त्यांच्यावर शेतीत जायचे तेव्हा मी नेहमी सगळ्यांना बघत होते. जेव्हा आपल्याकडे एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते नावाची, माझा पर्सनल ओपिनियन असा आहे की आपण आपल्या जर्नीनी त्या नावाला व्हॅल्यू ॲडिशन कसं करू शकतो, त्या नावाला आपल्या साईडून काय व्हॅल्यू देऊ शकतो ना की काय घेऊ शकतो. असं कुठला पॉडकास्ट होता की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त थोडीशी भीती वाटत होती समजा किंवा काय? जॅकी दादांच्या एक सांगू का मी? सांगा ना, सांगा प्लीज. तर देवयानीजी, तुमचं पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू की इथे मला इन्व्हाइट केलं. आणि मला अशा ज्या चर्चा असतात ज्याच्यामध्ये आपण काहीतरी एकमेकांकडून शिकतो आणि आपण स्वतः दोघं मार्केटिंग फील्ड मधले आहोत, पॉडकास्टिंग मधले आहोत, आणि मला या साईडला बसवण्याबद्दल थँक्यू, कारण मला तिथे जास्ती आवडतं आणि छान वाटलं. येस, माझ्यासाठी पण हा सगळ्यात बेस्ट पॉडकास्ट आहे, कारण 2 पॉडकास्टर पहिल्यांदा एका फ्रेम मध्ये आहेत. तर मी पण ते एन्जॉय करणार आहे, कारण एवढे 150च्या वरती पॉडकास्ट झालेत पण हा टाइम कधी नाही आला. तर म्हणून आज स्पेशल पॉडकास्ट आहे माझ्यासाठी पण. प्रेशर खूप आहे माझ्या. नाही तसं काहीच नाही, एकदम कॅज्युअली गप्पा मारणार होता आपण. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमची स्टोरी ऐकायला आवडेल. मी एक एंटरप्रेन्योर आहे आणि आता सध्या मी सोशल एंटरप्रेन्योरशिप मध्ये जास्ती इन्व्हॉल्व्ह झाली. पण माझी जर्नी जेव्हा मी 23 इयर ओल्ड होते तेव्हा मी माझी पहिली कंपनी DP हाऊस ऑफ मीडिया लॉन्च केली. ती मार्केटिंग आणि मीडिया एजन्सी होती विथ अ बेस ऑफ डिझाईन. ओके. आणि सुरू करत असताना मी पहिले JW ला आधी 2 वर्ष काम केलं होतं वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. कारण माझं खरं सांगायला गेलं तर BBA HR मध्ये झालं होतं. मला आयुष्यात काय करायचंय तेव्हा काही माहिती नव्हतं. आणि सगळ्यांना आपण जर बघितलं तर त्या टाइमला काय करायचं असतं खरंच कोणाला ठाऊक नसतं. मला सेम होतं. तेव्हा एक ट्रेंड होता की MBA कडे वळा किंवा तुम्ही करा, पण आयुष्यात माहितीच नसेल काय करायचं तर कसं आई वडिलांचे पैसे तेवढे इन्व्हेस्ट करायचे. म्हणून मॅरिएटमध्ये इंटर्नशिप केली. तिथे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाऊन कळलं की मला मार्केटिंग आवडतं. मग त्याच्यानंतर MBA केलं. मग लंडनला गेले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून ग्रॅज्युएट होऊन तेव्हाच कंपनी रजिस्टर केली की मला परतच यायचंय भारतात आणि स्वतःचं काहीतरी चालू करायचंय. तिथपासून सुरुवात जे झाली ते एक ग्राफिक डिझायनर, एक सेल्समन आणि मी असं चालू केलं. आणि करता करता 500+ प्रोजेक्ट्स केले. इंटरनॅशनल क्लायंट्स आता आहेत आम्हाला, वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसेसवर काम करतो. आणि तसाच अनुभव करत करत 8 वर्ष झाली काम करता करता. त्याच्यामध्ये वेगवेगळे आम्हाला सोशल इनिशिएटिव्ह जसे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बरोबर काम करणे किंवा एक लहानपणीपासून बघितलं होतं आजूबाजूला की आपण स्वतःचं काम जेव्हा करत असतो तेव्हा इतर कम्युनिटीला पण कसं आपण डेव्हलप करू शकतो, इतर यंगस्टर्ससाठी कसं करू शकतो. तसं वेबशी असोसिएट झाले. जानेवारीमध्ये मला चान्स मिळाला डावोसला जायचा. भारतातून 2 ग्लोबल शिवर्स कडून सिलेक्ट झाले होते, त्यात माझं सिलेक्शन झालं. पण त्याची बॅकस्टोरी अशी की 3 वर्ष प्रयत्न केले होते. पहिले 2 वर्ष फेल झाले. तिसऱ्या वर्षी कळलं की नक्की किती मेहनत घ्यावी लागते आणि काय करावं लागतं. आणि मग 700 ऍप्लिकेशनवर सिलेक्शन झालं. तर अशी माझी थोडीशी जर्नी आहे, पण पुढे अजून खूप काम करायचंय. येस, तर इथंच मला विचारावं असं वाटतं की आता तुम्ही पवार फॅमिलीशी बिलॉंग करतात की ज्यांचं ऑलरेडी महाराष्ट्रात खूप चांगलं नाव आहे. मग तुम्हाला असं काय वाटलं की यार एवढं सगळं तर आहे पण मग स्वतःचं काहीतरी वेगळं करायचंय किंवा काय? लहानपणीपासून मी सगळ्यांनाच म्हणजे प्रत्येक जण कुटुंबातलं मेड बी एक माणूस किंवा महिला त्या सगळ्यांनाच काम करताना बघितलं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. आणि लहानपणीपासून जेव्हा मी आजोबांच्या अराउंड त्यांच्यावर शेतीत जायचे किंवा आप्पासाहेब पवार तर त्यांच्यावर जायचे तेव्हा मी नेहमी सगळ्यांना बघत होते. असं होतं की जेव्हा आपल्याकडे एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते नावाची, माझा पर्सनल ओपिनियन असा आहे की आपण आपल्या जर्नीनी त्या नावाला व्हॅल्यू ॲडिशन कसं करू शकतो, त्या नावाला आपल्या साईडून काय व्हॅल्यू देऊ शकतो ना की काय घेऊ शकतो. बरोबर. सो तेच माझा आतापर्यंत प्रयत्न आहे की जे काय करील त्यांनी एक नाव चांगलं बनेल. सो
तो एक नेहमी प्रयत्न राहिलाय, कारण प्रत्येक जणांनी मेहनतीने आपलं क्षेत्र निवडलंय आणि काम केलंय. सो तीच प्रेरणा घेऊन मी माझं पण तसंच जर्नी चालू केली. ओके. पण मग आता इतकं वर्ष झाले तुम्ही कंटिन्युअसली काम करताय, असं वाटत नाही का की कुठेतरी आता थांबावं, जर असं ब्रेक घ्यावा? तिथे पण मी माझ्या पप्पांचाच रेफरन्स देईल. एक कोट मी ऑफिसमध्ये लावला, मी त्याचा फोटो पाठवेल तुम्हाला. थांबला तो संपला. ओके. आणि तो कोट माझ्याबरोबर नेहमीच, जेव्हा पण असं वाटतं की नाही थांबायला पाहिजे, किंवा अडचणी तर सगळ्यांनाच येतात, किंवा असं कधी नाहीये की सुरळीत काम चालू आहे किंवा क्लायंट्स रोजच येतात. कधी कधी असं होतं की आपल्याला क्लायंट्स आडावे लागतात, किंवा आपल्याला काहीतरी एक स्टेप घ्यायला लागतो ज्याच्यामध्ये आपल्या टीमला रिस्कमध्ये टाकायचंय. पण जर आपण तो पुढचा पाऊल नाही घेतला तर आपल्याला कधी कळणारच नाही की या आयुष्यात आपण काय करू शकतो. सो जेव्हा पण असं कधी वाटतं तेव्हा मी तो कोट बघते आणि पुढे चालत राहते. आणि सगळ्यात जास्त इन्स्पिरेशन मग त्यांच्याकडूनच मिळाले असेल ना? हो, त्यांच्याकडून, माझ्या वडिलांकडून, असं मी हे करत असते. पण ऑनेस्टली जेव्हा मी एका ग्रासरूट लेवलला, म्हणजे ग्रामीण भागामध्ये ग्लोबल शेपर्स थ्रू जाते आणि एका महिलेला भेटते, किंवा जेव्हा मी सॅनिटरी नॅपकिनचे प्रोजेक्ट घेत असतो, किंवा पॉडकास्टिंग मध्ये पण काही मुलाखती घेतो, तेव्हा जे लोक मला भेटतात किंवा ज्या माझ्या टीम्स आहेत त्यांच्यापैकी त्यांचे अनुभव किंवा त्यांचे एक्सपिरियन्स जेव्हा ते सांगतात, त्याच्यातून पण आपण शिकत राहू शकतो. म्हणजे जर तुम्ही तो ओपन माइंडसेट ठेवला नाही, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन, सगळ्यांकडे एक स्टोरी असते. आणि आपल्या पॉडकास्टिंगचा तोच एक ब्युटी आहे की जेव्हा आपण क्वेश्चन विचारायला लागतो तिथून सगळ्यांकडून शिकतो. आणि खरं म्हणजे तर मार्केटिंग, मीडिया आणि पॉडकास्टिंग मध्ये मी त्याच्यामुळे झाले की एक आपण क्युरिओसिटी कधीच विसरली नाही पाहिजे, आणि इन्स्पिरेशन सगळ्यांकडून मिळतं. बरोबर. पण मग लाईफ मध्ये ना कधी कधी असा फेज येतो की तुम्ही आधी जसं सांगितलं की आपल्याला कळत नाही की डिसिजन काय घेतलं पाहिजे, किंवा लाईफमध्ये काय करिअर म्हणून चूज केलं पाहिजे. आजच्या यंगस्टरचा तोच मेन प्रॉब्लेम आहे की इतके सगळे ऑप्शन्स आहे की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे ते कळत नाही. मग त्या टायमाला काय करायचं? मी माझा एक्झाम्पल देऊ शकते किंवा माझ्यासोबत जे काम करतात त्यांचा देऊ शकते. प्रत्येक जण माझ्या टीममध्ये ऍटलिस्ट 25 वर्षाचा किंवा 21 वर्षाचा आहे, किंवा ज्यांनी इंटर्नशिप पासून सुरुवात केली ते आतापर्यंत माझ्यासोबत आहेत. जेव्हा पण आपल्याला वाटतं की आपल्या करिअरमध्ये आपल्याला ग्रोथ नाहीये, किंवा आपल्याला इन्व्हेस्टमेंट MBA मध्ये किंवा कशामध्ये करायची आत्ता तेवढी हे नाहीये, म्हणजे परिस्थितीमुळे किंवा काही गोष्टींना आपण नाही करू शकत त्या शिक्षणावर, तर आपल्याकडे इंटरनेट एक खूप चांगला, म्हणजे एक आता GPT पर्यंत आलोय आपण, ती एक गोष्ट आहे. पण इंटर्नशिप ही सगळ्यांनाच ओपन असते. आणि तुम्हाला जर वाटलं की नाही मला चला हे ट्राय करायचंय, जर तुम्ही 21-22 वर्षाचे असाल, तुमच्याकडे रिस्क टेकिंग कपॅसिटी तेवढी आहे आणि तुमच्याकडे तेवढा टाइम आहे की तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करू शकता. काही तरुणांना वाटतं की इंटर्नशिप टाइमपास असतो, पण ऍक्च्युली तुमचा करिअर इंटर्नशिपनीच चालू होतो. तिथे तुम्हाला खरं कळतं की तुम्ही त्याच्यात खरंच चांगला आहात, तुमची खरंच आवड आहे. आवड असली तरी ती फक्त हॉबी आहे का ते खरंच स्किल्स आहेत. तर ते जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर तुम्ही तिथे जाऊन स्वतःला रोस्ट करावं. म्हणजे ऑनेस्टली तिथे तुम्हाला कळेल, आणि सिन्सिअरली इंटर्नशिप घ्यावी. ओके. म्हणजे ते करायलाच पाहिजे. तिथून एक वेळ सापडतो की तुमचं इन्व्हेस्टमेंट नाहीये त्याच्यात काही. तिथे तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटताय, तिथे तुम्हाला बोलायला चान्स मिळतोय वेगवेगळ्या CEOशी, डिरेक्टर्सशी, किंवा तुमच्या सोबत जे आहेत तिथे ट्रायल, अँड बिकॉज यू आर अन इंटर्न, तिथे तुम्ही ट्रायलची कपॅसिटी तुमच्यामध्ये आहे, कारण ते तुम्हाला एवढं सिरियसली म्हणजे त्या पोझिशनवर नाही डिसिजन मेकिंगच्या घेत आहेत. सो यू कॅन ट्राय अन अटेम्प्ट. यू नेव्हर नो की तुम्हाला कुठे डिरेक्शन मिळेल तिथे. आणि आजपर्यंतची जर्नी आहे समजा ओव्हरऑल, ती तुमचा ग्राफ असा वाढतच चाललाय. पण मग असं कधी झालंय का की यार इथं थोडंसं असं फेल्युअर सारखं वाटतंय किंवा प्रेशर येतंय खूप जास्त, म्हणजे सिच्युएशन मधून बाहेर कसं पडावं ते कळत नाहीये किंवा काय? कोविडच्या काळात झालं होतं तसं मेजरली. आणि पहिली वेळ म्हणजे जेव्हा मी 23 इयर्सची होते आणि करिअर चालू करत होते किंवा स्वतःची कंपनी एस्टॅब्लिश केली. सोशल मीडिया मार्केटिंग आणि मॅनेजमेंट तेव्हा जरा नवीन होतं, जसं GPT आता आहे. तेव्हा एक फेलियरचं जवळून मला असं हे झालं होतं की तुम्हाला लोक तुमच्या ह्याच्यावरनं पहिले जज करतात तिथे, आणि दुसऱ्यांदा कोविडच्या असतं. पहिल्यांदा काय झालेलं की जेव्हा मी कुठल्याही कंपनीला एक पिच द्यायला जायची किंवा काम मागायला जायची, सो युजली एक तर मुलगी, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सिरियसली घेतील का नाही, कारण त्यांना असं अजूनही तेव्हा परसेप्शन होतं की ही हॉबी करण्यासाठी आली आहे,
का हिला खरंच सिरियस आहे. तर ते 2-3 एक हे होते की नाही, मग मला घेणारच नाही सिरियसली तर मी का घेतलंय म्हणजे ग्राफिक डिझायनरला, किंवा मी का ते काम चालू पण केलंय. सो त्यावेळेस मला थोडं फेलियरचं वाटत होतं. बट त्याच्यातून नेहमी एक सोल्युशन दिसतं की जर त्यांना तयारी दाखवायची असेल तर आपण त्यांच्याच कंपनीसाठी एक चांगलं पिच बनवू शकतो का, आणि त्यांना दाखवू शकतो का की मी ऑन बोर्ड आल्यावर मी हे तुमच्यासाठी डेलिव्हर करू शकते. सो जेव्हा टॅलेंट किंवा स्किल्स तुम्ही समोर प्रेझेंट करता, देन बाकीचं जे जजमेंट आहे ते थोडंसं फिझल आउट होतं. त्यांच्याकडे तुम्हाला बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो. सो ते एक होतं. आणि कोविडच्या काळात बिकॉज मार्केटिंग आहे आणि बिकॉज मी हॉस्पिटॅलिटी आणि ते सगळे माझे B2C क्लायंट्स होते, प्रत्येक जण सफर करत होतं. तर माझ्या एका टाइमला अराउंड 7-8 क्लायंट 2 दिवसात गेले होते. माझ्याकडे टीम तेव्हा एक अराउंड 12-13 लोकांची होती आणि तसेच हळूहळू जात होते. आणि नेव्हर नो की कधी कोविड संपणार आहे किंवा काय. तेव्हा अडॅप्टेबिलिटी किंवा जो थांबला तो संपला जो कोट आहे ना, तो तिथे खूप युजफुल झाला. जेव्हा माहिती आहे की टीमला सपोर्ट करायचंय आणि तुम्हाला पुढे जायचंय, थांबायचं नाही, काय करायचं, असं विचार आला की जेव्हा आपण मार्केटिंग आणि सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म आहे, सगळे एवढे इंटरकनेक्ट होणार आहेत, सगळे ऑनलाईन जात होते, बरोबर, आपण हॉस्पिटॅलिटीवरनं हेल्थ केअर अँड फार्मास्युटिकल कडे शिफ्ट होऊ शकतो का. तिथे एक शिफ्ट, मग तिथे मी लगेच शिफ्ट करून सगळे हॉस्पिटॅलिटीचे क्लायंट सोडून फार्मास्युटिकल्स, हेल्थ केअरचे क्लायंट्स घेतले. अक्षरशः व्हेंटिलेटर्स जे ऑनलाईन म्हणजे होम व्हेंटिलेटर्स म्हणून पण ते देत होते त्या काळात. तर तेव्हा ते त्या कंपनीज, मग फार्मास्युटिकल कंपनीज ह्यांच्याबरोबर कनेक्ट होऊन त्यांचं आम्ही सेल्स आणि मार्केटिंग आणि त्याच्यावर फुल, कारण तेव्हा काळाची गरज होती, तिथे पुश केलं. त्यांनी माझी कंपनी रिवाईव्ह झाली किंवा तेव्हा पुढे जायला लागली. ह्याच्यातून एकच कळलं की जेव्हा ChatGPT सारखा किंवा AI सारखं आताही जे ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये अडॅप्टेबिलिटीमुळे तुम्ही पुढे जाऊ शकाल. आता पण मी सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि सोशल मीडिया कम्प्लिटली बंद केलंय माझ्या व्हर्टिकलमध्ये आणि आम्ही प्रोडक्शनकडे आलोय, ज्याच्यामध्ये लोकांना पॉडकास्टिंगमध्ये जे प्रोडक्शन लागतं, व्हिडिओ प्रोडक्शन लागतं, ऍड फिल्म्स लागतात किंवा ज्या गोष्टी AI रिप्लेस नाही करू शकत, तिथे आम्ही शिफ्ट झालेलो आहे. आणि त्या बंद केल्यात आम्ही, ज्या गोष्टी कॅनवा आणि AI करू शकतो. सो कॉन्स्टंट मी कंपनी चेंज करत राहते. म्हणजे यू कॅनॉट स्टिक टू की नाही माझा इथॉस ह्या कंपनीचा असा होता तो असाच, मग तुम्ही जेवढं स्टक राहाल तेवढं तुम्ही इरेलेव्हंट होत जाल. म्हणजे टाइम टू टाइम पिवट करता आलं पाहिजे. पण मग कधी कधी आता जसं यातूनच मला एक सुचलं, म्हणजे विचारावं असं वाटतं की जसं तुम्ही सांगितलं की आपण यंग असल्यावर समोरचा माणूस थोडासा कमी ट्रस्ट ठेवतो. तर ही गोष्ट थोडंसं आणखी चांगल्या वेने आपण कसं ओव्हरकम करू शकतो? कारण आजचे जेवढे पण यंग एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांना स्वतःच्या घरी जरी कन्व्हिन्स करायचं असलं तिथून सुरुवात होते खरी तर. मग त्यांना कन्व्हिन्स करणं असेल किंवा मार्केटमध्ये जाऊन एखाद्या क्लायंटला पिच करणं असेल, तर लोकांनी आपल्याला कधी सिरियस घेतलं पाहिजे, यासाठी काय करावं? सिरियस घेण्यासाठी जेवढं मी आतापर्यंत शिकलीये म्हणजे प्रेपरेशन आणि तुमचं जे तुम्ही व्हॅल्यू ऍड करता थ्रू युअर वर्क स्पीक्स मोर दॅन एनिथिंग एल्स. म्हणजे तुम्ही कन्व्हिन्सिंग पेक्षा तुम्ही ट्रायल्स बेसिसवर, आता कोणी स्टार्टअप चालू करतंय तर तुम्ही ठीक आहे ना, म्हणजे तुम्हाला जर फंडिंग पाहिजे असेल आणि ते जर एक छोटंसं म्हणा एक सोपचा ब्रँड आहे, आता त्याचं जर तुम्ही बघितलं की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर तुम्ही इनहाऊसच थोडं करून चालू करू शका. सोशल मीडिया इज अ फ्री प्लॅटफॉर्म फॉर यू टू प्रमोट. पर्सनल ब्रँडिंगवर सगळ्यात जास्त फोकस आता आहे, कारण लोकांना शार्क टँकमुळे माहिती पाहिजे की त्याच्या मागचा फाउंडर कोण आहे. यू स्टार्ट पोर्ट्रेइंग युअर जर्नी किंवा थोडं करून तुमची कम्युनिटी बिल्ड करायला चालू केली बाय सेलिंग अ फ्यू प्रोडक्ट्स, फीडबॅक घेतले, आपल्या मित्रांमध्येच ते स्प्रेड आउट केले, तर तिथून बेस्ड ऑन ट्रायल अँड एरर, बेस्ड ऑन युअर प्रिपेअर्डनेस फॉर दॅट वर्क, बेस्ड ऑन हाऊ इफेक्टिव्हली युअर पिचिंग युअर सेल्फ, त्याच्यावर ते खूप मॅटर करतं आजच्या जमान्यामध्ये. सो यू हॅव टू बी व्हेरी प्रिपेअर्ड अँड यू हॅव टू स्टडी. म्हणजे असं नाही की अरे चला मला हे आवडतंय तर जाऊन चला ट्राय करूया. मला माहितीये की मला कॅमेरा समजतो, पण मला एवढंही माहितीये की मला एका प्रोफेशनल व्हिडिओग्राफर सारखा तो हँडल नाही करता किंवा माझी अँगल तेवढी नाहीये. ते एक प्रॅक्टिकल स्वतःला सेल्फ टॉक खूप इम्पॉर्टंट असतो. रियालिटी काय स्वतःलाच तुम्ही हे करा की नाही ह्याच्यात खरंच चांगले,
बिकॉज XYZ ह्या लोकांना हे पटलेलं आहे किंवा हे सॅम्पलिंग जे म्हणतात, जे ट्रेडिशनल मार्केटिंगमध्ये असायचं, सॅम्पलिंग करा, ट्रायल अँड एरर करा, त्याच्यातून तुम्हाला 100% कळेल. ओके. आता पर्सनल ब्रँडिंग वरती तुम्ही सांगितलं, तर हे ज्यांना कळत नाही समजा, तर लोकांना ब्रँड्स माहिती असतात, पण पर्सनल ब्रँड काय आहे हे थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करा ना. पर्सनल ब्रँड आत्ताच्या काळात सगळ्यात महत्वाचं, इफ यू रिअली वॉन्ट टू गेट इन टू ब्रँडिंग अँड मार्केटिंग, पर्सनल ब्रँड तुमचा पाहिजेच आहे. ओके. आणि पर्सनल ब्रँड इज इक्वली रिस्पॉन्सिबल टू इन्क्रीज युअर लक सरफेस एरिया. आता लक सरफेस एरिया म्हणजे काय, की आता तुम्ही आणि मी बसलो इथे, बट बिकॉज तुमचा प्लॅटफॉर्म एवढा मोठा आहे, त्यांनी मला पण विजिबिलिटी मिळणार आहे आणि तुम्हालाही काही तुमचं नॉलेजेबल टिप्स किंवा काय, तर आपल्याला एक एक्सचेंज आहे ह्याच्यामध्ये. बरोबर. आणि त्याच्यातून आपलंच, आता मला कोणी 100 लोक बघत असतील तर मला माहितीये की ह्याच्यातून मे बी माझ्या कामाला काही ऍडव्हान्टेज असेल, किंवा वेन आय शेअर युअर वर्क, मे बी समबडी वॉन्ट्स टू कनेक्ट विथ यू, ज्याला तुमच्याकडून पॉडकास्ट इंटरव्ह्यू करून घ्यायचा. सो लक सरफेस एरियामध्ये असं लोकांना वाटतं की सोशल मीडिया इज फॉर शेअरिंग आपले पर्सनल फोटोज, किंवा एक काय म्हणतात फॅमिलीचे फोटोज, किंवा एक आपण काहीतरी पर्सनल यूज साठी म्हणू शकतो, हॉबीज टाका किंवा काय. पण सोशल मीडियाचा खरा अर्थ म्हणजे इट इज युअर डिजिटल CV. आणि जेवढं तुम्ही लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्मवर, इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर स्वतःचे व्हिडिओज, की तुम्ही प्रोग्रेस कसं करताय तुमच्या आयुष्यात किंवा तुम्ही काय काम करताय, ते जेवढं शेअर कराल, जेवढं तुम्ही लोकांशी बोलाल, भलेही आता 100 लोक बघत असतील, पण 100 लोकांपैकी तुम्हाला नाही माहिती ना की तो एक रणवीर आलावादे बघतोय का दुसरा कोणी बघतोय, तुम्हाला नाही माहिती ते. तर तिथे लक सरफेस एरिया वाढतो आणि त्याला वाटलं की नाही, मला ह्याला या रोलमध्ये कास्ट करायचं, हा मुलगा खरंच चांगला आहे ऍक्टिंग मध्ये, तर तुमचं ऑपॉर्च्युनिटी किती वाढतात. बरोबर. लाईकवाईज स्टुडंट्स मला नेहमी, मी लेक्चर्सला जाते किंवा ते म्हणतात की आम्ही टाकून काय करणार, आम्ही आता शिकतोय. पण मे बी असं होऊ शकतं की तुम्ही एक कम्युनिटी बनवू शकता की तुम्ही जे एज्युकेशनल बेस शिकताय त्याच्यावर तुम्ही काय नवीन फाइंड आउट केलं, किंवा तुम्हाला ह्या स्टुडंट लाईफमध्ये काय गोष्टी बदलाव्याशा वाटतात, किंवा काय गोष्टी तुम्ही शिकल्या ज्या तुम्ही शेअर करू शकता, ज्या तुमच्या पर्सनल आहेत, काम किंवा एज्युकेशन रिलेटेड, त्या तुम्ही टाकल्या. यू नेव्हर नो की तुम्ही त्याला असोसिएट करू शकता, अरे हे माझ्याबरोबर झालं होतं, हे माझ्याबरोबर पण होतंय, सो दॅट पर्सन शेअर्स इट. बरोबर. यू नेव्हर नो की ते कुठे पोहोचेल, तुमचा तो CV अख्खा जो आहे. आणि जेव्हा पण मी ॲज अ कंपनी कुठलाही प्रोफाईल बघतो, CV पेक्षा जास्ती आम्ही सोशल मीडिया जाऊन बघतो की ह्याचं ऍक्च्युअल पर्सन, ह्याची पर्सनॅलिटी कशी आहे. ओके. आणि त्या पर्सनॅलिटी बेसिसवर हा किती अडॅप्टेबल आहे, ह्याच्यामध्ये किती ते क्युरिओसिटी आहे, ते सगळं तिथेच दिसतं. सो पर्सनल ब्रँड आणि सोशल मीडिया खूप सिरियसली घेतलं पाहिजे. बरोबर. येस. त्यानंतर तुमचा जी ओव्हरऑल जर्नी जर बघितली समजा, तर ती पूर्ण बूटस्ट्रॅप आहे, तुम्ही फंडिंग वगैरे असं काही घेतलेलं नाही. पण आजकाल नॉर्मली लोकांना बिझनेस स्टार्टअप करायचं असलं की लगेच फंडिंगचा विचार येतो. मग असं का आहे? मग तुम्हाला पण तर फंडिंग मिळाली असते समजा, मग या दोन गोष्टी कशा आपण हे करू शकतो, व्हॅल्युएट करू शकतो समजा, फंडिंग वर्सेस बूटस्ट्रॅप? फंडिंगचं आणि बूटस्ट्रॅप बोथ आर इक्वली गुड. म्हणजे आता सपोज कोणाचा बिझनेस असा असेल की ज्याला B2B मध्ये किंवा काय, ज्याला स्केलिंगची गरज आहे, मॅन्युफॅक्चरिंग हेवी आहे, म्हणजे त्याची कॉस्ट हेवी आहे, त्याची मशिनरी हेवी आहे, ऑफकोर्स यू कॅन अप्रोच VC इन्व्हेस्टर किंवा जे काय. आणि बूटस्ट्रॅप इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यंगस्टर्स टू थिंक अबाउट. जर त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज नाही, मी का बूटस्ट्रॅप म्हणते, स्टार्टला ट्राय करा, बिकॉज त्याच्यातून तुम्हाला रिस्क टेकिंग कपॅसिटी तुमची वाढते, तुमचं डिपेंडन्सी कमी होते, आणि त्याच्यानंतर एका लेव्हलला तुम्ही आला ना की देन यू कॅन अप्रोच अ VC. पण त्यापर्यंत तुम्हाला माहितीये की ह्याची स्केलेबिलिटी केवढी आहे. नंतर कधी कधी असं होतं की तुम्ही कशासाठी एक फंडिंग घेतलं आणि त्या आयडियामध्येच तेवढा पोटेन्शियल नसेल, तर इट्स गोइंग टू अफेक्ट यू नॉट ओनली मनी वाईज पण मेंटल हेल्थ वाईज, की नाही चाललं ते. सो इट्स ऑलवेज गुड टू टेक रिस्क व्हेन यू आर यंग. ओके. म्हणजे सुरुवातीला काहीतरी प्रोटोटाइप मॉडेल तयार करायलाच पाहिजे, नंतर थोडंसं टेस्ट करून नंतर मग तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल की तुम्हाला परत पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत की दुसरे काही बघायचे. ओके. आता तुम्हाला पाहून अनेक जण इन्स्पायर होतात, मी पण आहे त्यापैकी. तर स्पेशली मी मुलींच्या साईडने म्हणतो की महाराष्ट्रात अशा अनेक मुली आहेत की ज्यांना स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करायचंय. मुलं तर करतच असतात, पण मुली पण आहेत काहीतरी. तर त्यांना तुम्ही अशा कुठल्या टिप्स द्याल किंवा काही ऍडवाइस द्याल की त्याने ते चांगली त्यांची ग्रोथ करू शकतील समजा लाईफमध्ये?
मुलींचं म्हणजे माझं जर एक्झाम्पल घेतलं की मी आजूबाजूला ज्या मुलीची गप्पा मारते, असं कधी कधी आम्हाला वाटतं की आम्ही इनफ आहे का, किंवा ते एक सेल्फ टॉक असा असतो की माझ्यामध्ये ती कपॅसिटी आहे का ही रिस्क घ्यायची, किंवा ते मी करू शकते का. हे जे आमचे ओव्हर थिंकिंग पॅटर्न्स असतात ना, ते पहिले सोडले पाहिजे. म्हणजे स्वतःमध्ये जी हिंमत आहे किंवा जे नाही आम्ही करू शकतो, मी शिकेल, आणि ते सगळ्यांना एक ब्लेसिंग आहे की मुलींमध्ये ते मल्टीटास्किंग स्किल आहे ऑलरेडी, त्या वेगवेगळ्या गोष्टी करू शकतात आणि त्यांच्यामध्ये ती कपॅसिटी आहे आणि त्या कोणापेक्षा कमी नाहीयेत. सो ते आपल्याला वाटतं ना की आपण इनफ नाहीये. मला अजूनही वाटतं कधी कधी की अरे मी करतेय पण इनफ आहे का, म्हणजे माझ्याकडे लोक कशी बघतायत, किंवा खूप जबाबदारी आहे. पण ते एकदा सोडून दिलं, विसरून दिलं. म्हणजे एक मेल रॉबिन्सचा एक कोट मी नेहमी फॉलो करते की लेट देम, काय विचार करायचं लेट देम. कारण ते आयुष्य एक आहे आपल्याकडे आणि ते आपल्या बाबा येऊन नाही बसणार आहे आपल्या स्ट्रगल्स मध्ये किंवा हॅपीनेस मध्ये. तर आपल्यासाठी जगूया ना थोडं. बरोबर. आणि तेव्हा जेव्हा करत असतो, जेव्हा मी एक दिव्यप्रभा म्हणून एक मुलगी आहे लासोडण्याची, तिचा एक एक्झाम्पल घेईन. तिने कोविडच्या काळात गायींसाठी प्रोटीन बार तुम्ही पॉडकास्ट पण केला होता, तिचंच एक एक्झाम्पल घेईन मी. तर लासोडण्यामध्ये ती एकुलती एक मुलगी आणि तिचे आय थिंक वडील मिलिटरीमध्ये होते का कशात, आय एम नॉट शुअर. तर तिने ते बिझनेस स्टार्ट केलं. कोविडच्या वेळेस प्रोटोटाईप तिने बिल्ड केले. तर तिचा अप्रोच एवढा फ्युचरिस्टिक होता की मी तिला विचारलं की बाबा तू ह्याच्या बिझनेस कसा करतेय, तू एका गावामध्ये जाऊन लासोडण्यामध्ये जाऊन तू बिझनेस चालू केलाय आणि जॉबचा आणि याचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे तुझ्याकडे. सो ती म्हणली की मुलींना आताच्या काळात सगळ्यांना जॉब करू देतात, पण जेव्हा आपण बिझनेसचं बोलतो की बिझनेस करायचा आहे, तर ते म्हणतात की नाही ते पैसे तुझ्या लग्नासाठी आम्ही ठेवलेले आहेत, ती जमापुंजी तुझ्या लग्नासाठी आहे, ती इथे नको इन्व्हेस्ट करू, तू जॉब कर. पण ती म्हणली की जर आपल्याला स्वतःमध्ये ते कॉन्फिडन्स असेल की आपण हे करू शकतो, जसं मी बोलले की तिने 2 वर्ष तिचं प्रॉडक्ट ट्राय केलं, टेस्ट केलं लॅबमध्ये वगैरे, तिला माहिती की ते चालणार आहे, ते ओपन माइंडसेटने तिने काम केलं. तर तिच्यामुळे आता 20 अजून मुली त्या प्रेरणा घेत आहेत, ऍड घेत आहेत, टीम वाढली तिची. लासोडण्यामध्ये तिने जॉब ऑपॉर्च्युनिटीज चालू केल्या. सो ते एक जिद्द पाहिजे, एक ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करायचं, एक काय म्हणतात, एक आतून एक हे पाहिजे की इन्स्टिंक्ट पाहिजे, गट फिलिंग पाहिजे की नाही केलंच पाहिजे आपण. आणि तिचं म्हणणं असं होतं की एंटरप्रेन्योरशिप मुळे मी जर 20 लोकांना पुढे नेत असेल तर ते मी का नाही करावं. जॉब तर सगळेच करतात आणि ते करायलाच पाहिजेत, पण जर एंटरप्रेन्योरशिप मध्ये इन्व्हेस्ट करायचं तर ते पण करू शकतो, त्याच्यामध्ये काहीच अडचण आहे नाही. आता मुलींच्या बाबतीत आणखी एक गोष्ट आपण ऑब्झर्व करतो की जर समजा तिचं लग्न झालेलं असेल आणि तिला काहीतरी स्वतःचं स्टार्ट करायचं असेल तर थोडंसं रिजेक्शन मिळतं घरून असेल, किंवा मग कधी कधी तिचे पॅरेंट्सच तयार नसतात, काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जर तिला करायचं असेल तर मग त्या टायमाला कसं कन्व्हिन्स केलं पाहिजे समजा तिने. ते सुरुवात होतं माइंडसेटने मला वाटतंय. म्हणजे ऑनेस्टली तुम्ही कुठेही जा, इथेच नाही म्हणत, महाराष्ट्र नाही म्हणत, तुम्ही बाहेर मेकेन्झीची रिपोर्ट एक आहे की आफ्टर 35 मॅक्सिमम ड्रॉप आउट होतात कॉर्पोरेट लाईफ मधून, कारण त्यांना तो सपोर्ट सिस्टीम मिळत नाही. इथेच नाही, बाहेर पण हीच सिच्युएशन आहे, कारण ती सपोर्ट सिस्टीम फॅमिलीकडून मिळत नाही, किंवा कॉर्पोरेट कल्चरमध्ये जर तिला मूलबाळ झालं असेल किंवा काय, तर ऑफकोर्स ऍडेड रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. आणि त्याच्यामध्ये खरं गोष्ट म्हणजे तिच्यावर प्रेशर न टाकता आपण सिस्टीम कशी इम्प्रूव्ह करू शकतो त्याच्यावर सगळ्यांनी मिळून तो फोकस केला पाहिजे, ओव्हरऑल. कारण जर तुम्ही कॉर्पोरेट कल्चरमध्ये गेला तर मान्य आहे की आपण इक्वालिटीमध्ये बिलीव्ह करतो आणि ते केलंच पाहिजे, पण एक सपोर्ट सिस्टीम असतं की जेव्हा तिचं लग्न झालेलं आहे, तिच्याकडे तिला मूलबाळ होणार असेल किंवा झालंय, किंवा तिच्या ऍडेड रिस्पॉन्सिबिलिटी, आपण त्याला अजून तिचा टॅलेंटमध्ये कधीच काही कमी नाहीये. जसं इंदिरा नोई पण बोलल्या की बायोलॉजिकल क्लॉक आणि करिअर क्लॉक एका टाइमला टिक करत असतो एका मुलीसाठी, आणि दोन्ही महत्वाचे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये कुठे आपण सिस्टमॅटिकली इम्प्रुव्हमेंट्स करू शकतो, ज्याच्यामध्ये कॉर्पोरेट कल्चरमध्ये पण असे काही अमेंडमेंट्स येऊ शकतात का ज्याच्यामध्ये मुलींना कम्फर्ट वाटेल की आपण ह्याच्यानंतर जॉईन होऊ शकतो, फॅमिली मेंबर्सला पण वाटेल की नाही
हे आमच्यासाठी आणि तिच्यासाठी दोन्हीसाठी सोयीस्कर आहे, कम्फर्टेबल आहे, कुठेही पर्सनल लाईफ किंवा करिअर कॉम्प्रोमाइज नाही होते. तिथे मुला मुलींनी एकत्र मिळून असे काही स्टेप्स घेऊ शकतात का, ह्याच्यावर माझा नेहमी भर असतो. मी ह्याच्यावर आर्टिकल्स पण लिहिलेले आहेत की हा सपोर्ट सिस्टीमचा खूप मोठा इश्यू आहे प्रत्येक जागेवर. तो कसा इम्प्रोव्हाइज करता आणि स्टार्ट घरापासून होते. इक्वालिटीमध्ये जेव्हा आपण बिलीव्ह करतो किंवा आता आपण ह्या जमान्यात बसलो ज्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टीनं बोललं पाहिजे की मुलगा मुलगी न बघता त्यांच्या टॅलेंटकडे बघावं, त्यांना ऑपॉर्च्युनिटीज किती मिळू शकतात त्याच्याकडे बघावं. तर घरी पण ती नजर किंवा ते पर्स्पेक्टिव्ह ठेवलं तर आपण किती पुढे जाऊ बरोबर ऍज अ कंट्री. ग्राउंड लेवल पासून सगळ्यांनाच आपल्याला हे करावं लागेल असं नाही की सिस्टमॅटिक आहे. म्हणजे तिचं काहीच चूक नाहीये त्याच्यात. तिच्या आजूबाजूचा जेव्हापर्यंत पर्स्पेक्टिव्ह बदलत नाही तोपर्यंत तिच्यावर प्रेशर असेल. आणि काही काही अशा अमेझिंग मुली असतात की एवढं सगळं असून पण त्या स्वतःचं जिद्दीने काम करतात. पण जसं तुम्ही म्हणला की काही काही नाही करू शकत, तर तिथे आपण सिस्टमॅटिकली कसं ह्याच्यावर अवेअरनेस बिल्ड करू शकतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिस्टम्स कशा एकत्र येऊ शकतात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, इथे बघितलं पाहिजे. ओके, आता हे सगळं झालं फॉर्मल डिस्कशन. आता थोडंसं याच्याबद्दल येऊयात की तुमचं जे पॉडकास्टिंग वगैरे चालू आहे ते कशा पद्धतीने सुरू झालं, त्यामुळे काय थॉट प्रोसेस होते आणि आता कसं कंटिन्यू करतायत? कोविडच्या काळात चालू झालं आणि त्यावेळेस असं थॉट प्रोसेस होतं की माझ्यासारखीच, म्हणजे खूपच वाईट काळ होता तो, जेव्हा मी ट्राय करत होतो सर्व्हाइव्ह करायला. आणि असा विचार आला की मी फिल्म प्रोडक्शनचे बरेचसे प्रोजेक्ट आधी घेतलेले आहेत, माझी कंपनी त्यांच्यावर काम केलेलं आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करत राहायचो फिल्मसाठी मार्केटिंग रिलेटेड. आणि जेव्हा मी बसले होते घरात आणि सगळं मी एखादं कोणाचा तरी इंस्टाग्राम लाईव्ह बघितलं तेव्हा सगळे लाईव्ह जायचे, माझा विचार आला. आणि मी इंट्रोवर्ट आहे असं वाटत नाही, पण कोविडच्या आधी म्हणजे अक्षरशः माझी पर्सनॅलिटी कम्प्लिटली ऑपोजिट होती. मला कॅमेऱ्याच्या मागे राहायला खूप आवडतं, कॅमेऱ्याच्या पुढे यायला अजिबात आवडायचं नाही. म्हणजे मी खूप शाय इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी होती माझी. पण तेव्हा काळच असा होता की एवढ्या पेनफुल सिच्युएशन्स मधून जात होतो. मला वाटलं की माझ्यासारखेच किती असतील जे या सिच्युएशन मधून जात असतील आणि मला ते उत्तरं पाहिजे होती. किंवा एक असतं ना की काहीतरी कोणाशी तरी कनेक्ट व्हायचं किंवा काहीतरी बोलायचंय किंवा हे विषय खरंच माझ्याच डोक्यात आहेत का, डिस्कस झाले पाहिजेत. आणि स्वतःलाही चॅलेंज करायचं होतं, कारण सेल्फ डाऊट एकतर ते पेनफुल सिच्युएशन की आता ही ते करिअर संपतंय का पुढे जातंय का काय होतंय. आणि त्या सगळ्या प्रेशरमध्ये मग मला एक गोष्ट खूप आवडते पर्सनली की जेव्हा मी कम्फर्टमध्ये जायला लागते ना किंवा असं वाटायला लागतं काय मला काय ती अनकम्फर्टेबल गोष्ट करायची असते. म्हणजे मला नेहमी असं कधी वाटलं ना की नाही हे खूपच कम्फर्टेबल व्हायला लागतंय किंवा खूपच पेन ही इमोशन येते, आय वॉन्ट टू गो कॉन्ट्रास्ट फॉर दॅट. आणि ते स्पॉन्टेनियसली मला वाटलं की नाही चला कॅमेराच्या समोर आणि केलं तरी लाईव्ह करायचं असं स्वतःला. आणि अक्षरशः असे अंगावर काटे यायचे ते लाईव्हच्या आधी. म्हटलं एक मेसेज केला, अमृता सुभाष म्हणलं त्या कॉन्टॅक्ट मध्ये होतं तेव्हा, मेसेज केला की असं असं माझा इच्छा आहे आणि हे मला माझ्यासाठीच नाही पण सगळे जे माझ्यासारखे अडकलेत घरांमध्ये किंवा काय त्यांच्यासाठी एक लाईफ तुमच्याशी घेऊ शकतो का, कारण तुम्ही तो आयुष्य जगलेला आहे, तुम्ही स्ट्रगल थ्रू वर आलाय, बरोबर, तुमचं ऐकायला आम्हाला फार आवडेल. तर मग त्या हो बोलल्या. शी वॉज व्हेरी काइंड. आणि माझ्याकडे ना फॉलोअर्स ना माझ्याकडे काही दाखवायला कॉन्टेंट, मला फक्त माहितीये की नाही मी त्यांच्याबरोबर मार्केटिंगमध्ये आधी काम केलंय की होते आणि त्या खूपच छान होत्या. त्या म्हणल्या नाही चल कर मी तुला सपोर्ट करते. तर तेव्हा आम्ही लाईव्ह गेलो. पहिला लाईव्ह इतका घाण आहे तो, इतका माझ्यासाठी इतका घाण परफॉर्मन्स आहे, अजूनही ते हसतात माझ्या सगळी टीम. पण तेव्हा त्या बोलल्या, त्यांना मग मी कॉल्स आल्यावर त्यांना म्हटलं अमृताजी मी करू का, म्हणजे कंटिन्यू करू का, तुम्हाला काय वाटलं माझ्याशी बोलून, खरं खरं सांगा, जेन्युइनली जे असेल खरं सांगा, तुम्हाला वाटलं ना श्रीदेव्यानी करू. ते म्हणलं तुझे प्रश्न खूप छान होते आणि हळूहळू तू इम्प्रूव्ह होशील, तू कंटिन्यू कर, तू कर. तसे म्हणणारे पण लागतात आपल्याला सपोर्ट, तर तशी सुरुवात झाली. मग आय डोंट नो कसं होतं ते, पण एकानंतर एक सगळे सेलिब्रिटीज येत गेले त्या टाइमात. म्हणजे मलाच आत्ता बघितलं तर कळत नाही की एवढे सगळे सेलिब्रिटीज एका महिन्यात कसे आले. म्हणजे मला शोधून सापडत नाही.
मला बिलीव्हच होत नाही की ते कसे झाले. म्हणजे आय रिअली डोंट नो. मला मनोज बाजपेयी सरांचा एक मेसेज आहे माझ्याकडे अजून व्हॉट्सअपवर की गॉड ब्लेस यू देवयानी, तुझे प्रश्न खूप छान होते आणि गॉड ब्लेस यू. आय विश दॅट तू पुढे ग्रो होशील. आणि काही नाही, म्हणजे मी कामान रिलेटेडच ते सगळं, ना कोणाचं रेफरन्स किंवा तसं काही नाही, फक्त आपले जे ओळखीचे आहेत किंवा काय त्याच्यातून करत गेले. आणि मग पुढे जाऊन मग सिरियसली वाटलं की नाही, लोकांना खरंच थोडंसं आवडतंय तर जरा इन्व्हेस्ट केलेलं चालेल. तसं जर्नी चालू झाली ती. माझं पण असाच एक्सपिरियन्स होता. म्हणजे मी ज्यावेळेस पॉडकास्ट स्टार्ट केलं होतं ना, तुम्ही आधी एमपीएससीच्या लोकांसाठी स्टार्ट केलेलं होतं. तर पहिल्याच पॉडकास्ट लाईफ मधला माझा डेप्युटी कलेक्टर मॅम सोबत होता, अंजली धानोरकर मॅम आहेत, की त्या खूप फेमस आहेत, ऑथर वगैरे आहेत, पर्सनॅलिटी खूप छान आहेत. म्हटलं यार, आणि काय झालं की मी त्यांना अप्रोच करून टाकलं, त्या हो पण बोलले आणि उद्या शूट आहे. आणि त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की यार आपण याच्या आधी कॅमेरासमोर कधीच नाही बोललोय आणि पहिलाच इंटरव्ह्यू आहे, डायरेक्ट समोर मॅम, कसं होणार आहे. म्हटलं तुला रिकामे कामं करायची हौस राहते. मग शेवटी म्हटलं आता काय पर्याय नाही, कारण त्यांना विचारलेलं आहे, ते येणार आहेत, करावंच लागणार. आणि शेवटी केलं, पण ते छान झालं. म्हणजे जोपर्यंत आपण त्या सिच्युएशन मध्ये स्वतःला टाकत नाही तोपर्यंत काही होत नाही, नुसतं विचार करून काय फायदा नाही. आणि शिकायला खूप मिळालं. म्हणजे प्रत्येक जणाकडून जे कोणी आलं त्याच्यातून माझं एक जे ते सिच्युएशन होती कोविडची, त्याच्यातून एक समजलं की जेव्हा आपण लोकांशी बोलतो, इंटरॅक्ट करतो किंवा एक क्युरियस माइंडसेटने त्यांच्याशी प्रश्न, भलेही पॉडकास्टिंग असेल, पण त्याच्यातून आपल्याला मार्ग निघत जातो. आणि ही गोष्ट पर्सनल ब्रँडिंग मध्ये मी परत सांगेल की फार महत्वाची असते की तुम्ही बाहेर जाऊन किती तुमचं नेटवर्क बनवाल, इव्हेंट्सला किती साइन अप कराल, तिथे जाऊन एका स्ट्रेंजरशी केवढं बोलाल. डावोस मध्ये पण जेव्हा तिथे असाल तेव्हा तुमच्या समोरून एक टोनी ब्लेअर किंवा डेव्हिड बेकहम जात असेल, तुमच्यामध्ये ती कॉन्फिडन्स पाहिजे की तिथे जाऊन एक नुसतं विचारा. असं होतं की आपण कोण आहे त्यांच्या समोर, पण एक क्युरिओसिटीने आपण गेलो आणि एक लर्निंगच्या पर्स्पेक्टिव्हने त्यांना विचारलो, तर ते पण तेवढे ओपन असतात. आपलं जजमेंट असतं की ते आपल्याला भाव नाही देणार. आणि सगळेच लोक हंबलच असतात. म्हणजे एकदम असं लोक आपणच ते असं समजत असतं की अरे नाही यार, हा माणूस खूप भारी आहे, पण तो शेवटी माणूसच आहे ना. आणि तुम्हाला माहितीच असेल, बिकॉज तुम्ही एवढे सगळे इंटरव्ह्यू करता, त्याच्यामध्ये प्रत्येक जण एक वेगळे पर्स्पेक्टिव्ह, ते खूप ओपन असतात ह्याच्यासाठी. तेच ना. आता बघा ना, तुमच्यासारखी पर्सनॅलिटी पण किती ओपनली बोलते. म्हणजे एक एक्झाम्पल देतोय मी की एक फक्त आपल्याला भीती वाटत असते दरवेळेस. पण मग इथंच मला विचारावं असं वाटतं की असं कुठला पॉडकास्ट होता की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त थोडीशी भीती वाटत होती, समजा तेव्हा काय? जॅकी दादांच्या पण वाटत नाही तो पॉडकास्ट बघतो नाही तसं, म्हणजे की ते इतके असे लाईव्हली आणि आयुष्याला म्हणजे एकदम वेगळं एक लाईफ लेसन शिकून जातात. आणि तेव्हा मला भीती का वाटली, कारण ही इज अनप्रेडिक्टेबल आणि इन अ गुड वे. आणि जेव्हा त्यांच्याशी मुलाखत घेत होतो तेव्हा माहिती नाही की पुढून कसा त्यांचा रिस्पॉन्स आहे, मी कसं त्यांच्याशी इंटरॅक्ट करायचं, पण ते खूप शिकून गेले काही. आणि नंतर परत दुसऱ्यांदा पण आले तेव्हा पण फारच मजा केली आम्ही. पण तेव्हा एकदम खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये होतं की जॅकी दादा येत आहे, चलते रहने का वीडियो. भारी आहे त्यांचे, खूप म्हणजे लाईन्स फेमस होत आहेत आजकाल. पण मग आणखी अशा कुठल्या लर्निंग्स आहेत की आजपर्यंत तुमचे भरपूर पॉडकास्ट झालेत आणि चांगल्या लोकांसोबत झालेत, तर मग अशा कुठल्या लर्निंग्स आहेत की ते तुम्हाला पर्सनल लाईफ मध्ये पण जास्त फायद्याच्या ठरल्यात? समजा पर्सनल लाईफ मध्ये आता प्रत्येक जणाकडून एक गोष्ट शिकली मी. अमृता सुभाष आहेत, त्यांच्याकडून एक गोष्ट शिकलेली की लढत राहायचं, किंवा आपण ज्या गोष्टी आपल्याला करायच्यात ना आपण करायच्या. त्यांना मी बोलले होते की मला काही लोक असे पण बोलले की अरे तू काय हे काम वगैरे करत बसलीये, तुझं शेल्फ लाईफ संपतंय, असं मी त्यांना विचारलं डायरेक्ट त्या ह्याच्यावर. तर त्या बोलल्या की हे तुझा विचार आहे, त्यांचा तू त्यांना का तुझ्यावर कंट्रोल करायला म्हणजे एक ऑपॉर्च्युनिटी देतीस. सो त्यांचं असं म्हणणं आलं की तुला तुझं आयुष्य तू जगलं पाहिजे आणि काय फरक पडतो, लोक जे म्हणणार आहेत ते म्हणू दे, ते त्यांचं इन्सिक्युरिटी आहे, ती त्यांच्यापर्यंत राहू दे. तू आहेस का, तू नाही आहेस ते. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी मी प्रत्येक जणाकडून खूप काही म्हणजे शिकलेले आहे. ओके, तरी आणखी एक दोन जर ऐकायचे असतील तर? आणखी एक दोन, किंवा असा कुठला पॉडकास्ट होता की ज्याच्यामध्ये मजा पण आली, पण समजा भीतीचं तुम्ही सांगितलं समजा जॅकी दादांसोबत, पण बाकीचे जे लोक होते त्यांच्यासोबत काय कसा एक्सपिरियन्स होता? समजा
जसं की आता रितेश देशमुख आहेत की त्यांना खूपच आवडते आहेत ते महाराष्ट्राचे, पण मग आदित्यजी आहेत एका साईडला की जे सगळ्यांना त्याच्याबद्दल थोडीशी रिस्पेक्ट आहे, पण एवढं ते ओपनली माहिती नाही आहेत लोकांना की कसं आहे. मग कसा एक्सपिरियन्स होता? रितेश सर ऍक्च्युली माझे म्हणजे बिफोर बिकमिंग अ पॉडकास्ट गेस्ट ते माझे बॉस. ओके. कारण 4 वर्ष मी मुंबई फिल्म कंपनीमध्ये त्यांच्यासोबत, त्यांची आणि संदीप पाटील सर त्यांच्यासोबत काम करते. वेड फिल्मचं प्रमोशन पण तुम्हीच केलं तेव्हा पण आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली करताना. तर ते एक बॉस म्हणून आणि एक मेंटॉर म्हणून त्यांच्याकडे मी नेहमी बघते. आणि मेंटॉरला आपण प्रश्न विचारला म्हणजे मी एवढं प्रिपरेशन करत होते, क्वेश्चन्स असे गाडीत वाचत होते वगैरे. तर ते असे खूप काय म्हणतात, असं त्यांना स्क्रीनवर बघून एकदम लाईव्हली किंवा असे ते एकदम जॉली आहेत किंवा काय. पण खरं म्हणजे ते त्यांच्याकडून शिकण्यासारख्या अशा गोष्टी आहेत की जेव्हा ते बिहाइंड द कॅमेरा काम करतात तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष असतं. ओके. तुम्ही कॅप्शन कुठल्या पद्धतीने लिहिताय, तुमचा आर्टवर्क कुठल्या स्टाईलचं, ते स्वतः सगळं बघून अप्रूव्ह करतात किंवा त्यांचं स्वतःचं एक मत असतं. वेडचं कॅम्पेन असेल तेव्हा पण ते इतके बिझी होते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, पण त्यांचं एक मला खूप आवडतं की मायन्यूट गोष्टींमध्ये लक्ष असतं. मायन्यूट गोष्टींमध्ये त्यांना काय पाहिजे, कसं पाहिजे, किंवा त्यांना नाही आवडलं किंवा आवडलं त्याचा एक सरळपणे फीडबॅक देणे. ओके. एक त्यांच्यामध्ये जो स्ट्रिक्टनेस आहे, जो एक मेंटॉर सारखा गरजेचा असतो जेव्हा आपण ग्रो करत असतो, तर ती एक साईड फार वेगळी आहे त्यांची, जी ऍक्च्युली आता त्यांचं जे ज्या लेवलला जे आहेत ते त्याच्यामुळेच आहेत. म्हणजे खूप कन्सिस्टन्सी, हार्डवर्क, एक डिसिप्लिन जो त्यांच्याकडून शिकायला मिळतो की त्या डिसिप्लिननी आपण पण वाटतो की नाही यांच्यासारखं डिसिप्लिन पाहिजे, प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल, क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये त्यांना फुल माहिती असतं. तर ते त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं मला. आणि पॉडकास्ट त्यांचा घेताना पण जेव्हा त्यांच्या समोर बसले तेव्हा पण त्यांनी मला आधी विचारून घेतलं, तू कुठल्या कुठल्या पद्धतीने, तू आधी तुझं किती काय काय केलेलं आहे याच्यामध्ये, पुढे काय तुझा फ्युचर आहे किंवा काय. तर ते ऍज अ मेंटॉर ते नेहमीच गाईड करतात. पण एक ते स्ट्रिक्टनेस जो आहे, डिसिप्लिन आहे, तो खूप चांगला वाटतो मला, विच इज व्हेरी ऑपोजिट ऑफ द पर्सनॅलिटी ऑन स्क्रीन. म्हणजे खूप ते सगळ्यांनाच माहिती म्हणजे माझ्या टीम मध्ये. आणि त्यांना ते असं काही नाही की ही वॉन्ट्स टू स्पीक विथ, म्हणजे मी जर कंपनीची बॉस आहे तर मायाशीच ते फक्त बोलणार आहेत. त्यांना कधी अर्जन्सी असेल किंवा काय तर अगदी ते इथे रियाला कॉल करतील आणि ते सांगतील की नाही मला हे आत्ता पाहिजे. सो हंबलनेस, प्रत्येक जणाशी ते त्याच ह्यानी सिरियसनेसनी आणि ह्यानी बोलतात, ते मला खूप आवडतं त्यांचं. ओके. आणि आदित्यजी ते फार इंटेलेक्च्युअल आहेत, म्हणजे त्यांच्यासारखा अभ्यास मला नाही वाटत. म्हणजे ही इज व्हेरी प्रोग्रेसिव्ह लीडर इन टर्म्स ऑफ हे. तर त्यांचे विचार आणि त्यांचं जे अभ्यास आहे प्रत्येक विषयावर, म्हणजे तुम्ही क्लायमेटवर बोला किंवा तुम्ही एक अर्बन प्लॅनिंगवर घ्या किंवा वेस्ट मॅनेजमेंटवर घ्या किंवा तुम्ही कुठला तरी जगाचा आर्किटेक्चरल प्रश्न पण विचारा, त्यांना त्याच्यात खोलापर्यंत अभ्यास आहे. सो ते खूप वेगळं आहे त्यांचं पर्स्पेक्टिव्ह. आणि ते अतिशय चांगलं पण आहे की आपल्याला अभ्यास पाहिजे असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आता एक थोडासा ट्रिकी क्वेश्चन विचारतो की असं कधी झालं का एवढ्या पॉडकास्ट मध्ये काहीतरी टेक्निकल एरर आला, कधी साऊंड, तसं काही नाही झालं ना? नेहमी कधी अपलोडच्या वेळेस लाईट जाणे किंवा कोणी येणार आहे तेव्हाच अचानक ऑडिओ खराब होणे. एक सांगू का मी? सांगा ना, सांगा प्लीज. एक गेस्ट होते, तर टीमने सगळं रेकॉर्ड केले, सगळं झालंय बरं का, 1 तास रेकॉर्ड केलंय, ठीक आहे, सगळं फुल आमचे गप्पा झाल्यात वगैरे. वी आर लाईक व्हेरी सॅटिस्फाईड, काय मस्त झालंय वगैरे. तर गेले मी परत घरी, नेक्स्ट डे आले, मग हे सगळे असे आले माझ्याकडे, ते म्हणले वी हॅव अ प्रॉब्लेम. मी म्हणलं काय? ते म्हणले गेस्टचा ऑडिओ आणि फुटेज आहे तुमचं उडालंय आणि गेस्ट परत नाही येऊ शकत. बरोबर, आम्ही नाही काय करू शकत, रिवाईव्ह पण होत नाही ते. म्हणलं तुम्ही आता त्याच्यावर मी त्यांनाच सांगते, म्हणजे माझं एक असं आहे की तुम्हीच प्रॉब्लेम केलाय तर तुम्ही सॉल्व्ह करा, बरोबर करायचं त्याच्यावर. तर ते म्हणले आपण असं करूया की तुम्ही आहे ना
तिथे आम्ही एक चिठ्ठी लावतो समोर, ते गेस्ट आहे आणि तुम्ही परत रिॲक्शन द्या किंवा तुम्ही परत ते रिशूट करा. आणि त्याचे माझे BTS काढले त्यांनी. आमच्यासोबत पण झालंय असं, पण नाव तसं सांगू नाही शकत. याला पण माहिती आहे की आम्ही परत एकदा आता तुमचं झाल्यानंतर परत एकदा शूट करणार आहे, कारण आमचं तसं सेम प्रॉब्लेम झालाय. पण ठीक आहे, आता होत असतं, कारण त्या टेक्निकल गोष्टी असतात कधी कधी आपल्या, पण तरी लक्ष ठेवून असतो आपण, पण होतात कधी कधी. आणि अजून एक तसं झालेलं की एक खूप म्हणजे इम्पॉर्टंट सेलिब्रिटीवर का, आणि त्यांच्या लोकेशनवर जाऊन आम्ही शूट केले, सगळं झाले आणि सगळं म्हणजे आता चला आता फुटेजेस चेक करा, कारण आम्ही लगेच त्या हार्ड डिस्क मध्ये ट्रान्सफर करतो. म्हणजे इथे नको करप्ट झालं काय. दुसऱ्या दिवशी मास्टर कॅमेरा मधला तो अख्खा फुटेज करप्ट झाला. बापरे, अचानक तो अख्खा उडाला, त्यात नव्हतंच. मग मी म्हणले आता यांना कसं रिशूटला बोलवायचं, एकदाच आले ते, एवढे मेहनतीने आलेत. मग आम्हाला ते काहीतरी तुमचं असतं ना कॅमेराचं, विकत घ्यायला लागतं, मग कुठेतरी त्याचा बॅकअप असतो, ते सगळे घोळ करून रिवाइंड करून फायनली तो मिळाला. पण इतकं टेन्शन होतं त्याचं की आम्ही सांगणार कसं, मला रिलीज करायचं झालं त्यांना काय, बरोबर आहे आम्ही उडवलं. पण काही गोष्टी न सांगितलेलंच बऱ्या असतात, आता सांगू शकतो नाव नाही घेत. बरोबर, आमचे असे बरेच किस्से असतात, कारण आपण एवढे एफर्ट करतो पण नंतर कळतं की कोणीतरी काहीतरी, म्हणजे कधी कधी अचानक होतो आणि तो टेक्निकल एरर असतो की त्याला कोणी काही करू नाही शकत, पण मजा येते. येस, आता याच्याच म्हणजे या सेगमेंट मधला एक शेवटचा प्रश्न विचारतो की बऱ्याच वेळेस कसं असतं ना की काही मुलं असतात किंवा काही मुली असतात, यंग जनरेशन मधल्या मोस्टली, की त्यांना ते बाकीच्यांना सगळे ठीक वाटत असतात, म्हणजे सगळ्याच बाबतीत. समजा ते काम व्यवस्थित करताय, सगळे हे करतायत, पण ते आतून कुठेतरी डिप्रेशन मध्ये असतात किंवा सेल्फ डाऊट मध्ये असतात. त्यांना निघता येत नाही त्याच्यातून बाहेर, किंवा कोणी असं बोलायला नसतं सोबत. मग अशा लोकांनी काय केलं पाहिजे त्यांना जर ओव्हरकम करायचं असेल त्या गोष्टीला? असं खरं म्हणजे तर तुमच्या व माझ्याबरोबर किंवा इतर कोणी बसलेलं असतं त्यांच्यावर होत असतं, आणि साहजिक हे होतच. म्हणजे कारण आता सोशल मीडियामुळे किंवा वेगवेगळ्या, भले ते चांगला प्लॅटफॉर्म आहे किंवा काय, आपण एक नोटीस करतोय की सगळे असे लोनली फील करायला लागले. म्हणजे आजूबाजूला लोक असून पण आपण कधी त्यांना विचारायला नाही जात की अरे ह्याच्यावर हिची फोटो दिसतोय, चांगलंच असेल. कधी आपण एकमेकांशी बोलायलाच जात नाही. आपल्यामध्ये इतका कम्युनिकेशन गॅप वाढलेला आहे एकमेकांमध्ये, किंवा वेगवेगळे आपण मित्रमैत्रिणींना पण कधी स्वतःहून कधी मेसेज केलाय, फोन केलाय की कशी आहेस, किंवा खरंच सगळं नीट झालं का, ओके, आय एम फाईन. त्यापुढे आपण एक लपून ठेवतो किंवा हे करतो. एक स्वतःमध्ये पण ते पाहिजे आणि आपल्या आजूबाजूच्यांमध्ये पण एक ती एम्पॅथी, किंवा एकमेकांसाठी जे आधी असायचं ना की छोट्या मोठ्या गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करायचो. बरोबर, जाऊ दे ना, याचं आयुष्य चांगलं चालू आहे, ह्याला कशाला डिस्टर्ब करू, असं खूप करून आतून आपण स्वतः खचत जातो. मला असंच एवढं म्हणायचंय की जर तुम्हाला कोणाशी एक्सप्रेस करायला कोण नसेल किंवा काय, जे मी स्वतः वैयक्तिक माझ्या लाईफमध्ये पण अडॅप्ट करते की सकाळी जेव्हा उठता किंवा रात्री झोपायला जाता, जे मला पण फरक पडलाय त्यांनी, की एक जर्नल घ्या. अतिशय खूप जुना उपाय किंवा ते म्हणतात, पण जेव्हा मी ट्राय मलाही असं होतं की काय होणार आहे, बरोबर, म्हणजे लिहून काय, तर तेव्हा आपण म्हणजे नुसतं थॉट्स लिहायचे की काय फील होतंय, तर त्याच्यावर जर लिहित सगळं आपलं काढलं त्याच्यावर, तर थोडं लाईट फील होतं. आणि जेव्हा ते परत वाचतो आणि तेव्हा बघतो की हे खरंच हे एवढं इम्पॉर्टंट आहे का, किंवा खरंच, आणि जर वाटलं की नाही, मला वाटतं की हे कोणाशी बोलायची गरज आहे, तर ते समजून जातं आपल्याला आतून. तर तुम्ही लिहा, तुम्ही थोडंसं मेडिटेट करा. या सगळ्या गोष्टी फार जुन्या आहेत, पण खरंच आता पण जर तुम्ही बघितलं तर त्या खूप मॅटर करतात. आणि कम्युनिकेशन गॅप जो आहे तो कसा भरू शकतो. कधी आपल्याला असं वाटलं की एखादा मित्र ज्याचे आपण बोललोच नाहीये बरेच दिवस, एखादा मेसेज टाकून बघा, काय फरक पडतो. म्हणजे फर्स्ट स्टेप घ्या. त्यांनी नाही केलं पण आपण करू शकतो ना. बरोबर, आपण याच्यातून निघालो की, आणि ते एक अजून एक असतं की अरे लगेच रिप्लाय नको करायला. बरोबर आहे, तसं पण असतं. पण आय फील की ह्युमन नेचर किंवा ह्युमन रिलेशनशिपची ब्युटी आहे की आपण एक काय म्हणतात सोशल क्रिएचर आहोत, आणि
तसंच राहिलं पाहिजे, एकमेकांशी शेअर केलं पाहिजे, थोडंसं बॉन्ड वाढवलं पाहिजे, स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आणि अजून एक मी नोटीस करते की आपण आपल्याशी बोलू नाही शकत म्हणून आपण सतत बाहेर जातो. बरोबर. सतत कुठेतरी एंगेज व्हायला बघतो, सतत कामात स्वतःला इतकं गुंतवून टाकतो की आपल्याला टाइम नाही मिळत स्वतःशी सेल्फ टॉक करायला. आयुष्यात सेल्फ टॉक खूप महत्वाचा आहे. जेव्हा आपण स्वतःशी कम्फर्टेबल असू तेव्हाच आपण बाहेर त्याच्यातून पडू शकू, असं माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. पण जर तुम्हाला मदतीची गरज असेल तर नक्की इट्स लाईक तुम्हाला कोल्ड कफ झाले किंवा खोकला होतो तसंच आहे. खूप सगळे सायकोथेरपिस्ट आहेत किंवा खूप सगळे सायकोलॉजिस्ट आहेत किंवा तुम्ही एका थेरपीला जाऊ शकता, त्यांच्याशी ओपनली बोलू शकता. ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. मला असं वाटतं की तुम्ही त्याच्याकडे असं ह्यांनी नाही बघितलं पाहिजे. पण मग या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळेस इगो पण येतो. जसं तुम्ही सांगितलं काहीतरी शेअर करायचं पण मध्येच इगो येईल की यार कशाला काय करायचंय, मग त्यावेळेस काय करायचं? इगो म्हणजे काय नक्की तुम्ही सांगा. इगो म्हणजे आपण स्वतःलाच असं काहीतरी महत्व देत असतो जास्त, म्हणजे जी गोष्ट महत्वाची तिला सोडून स्वतःला जास्त महत्व देतो, असं म्हणू शकतो का? इगो सगळ्यात लाईफचा मोठा सगळ्यात बॅरियर आहे. तुम्ही जोपर्यंत इगो तुमच्या एक चांगला इगो पण असतो की स्वतःच्या कामासाठी तो कॉन्फिडन्स किंवा स्वतःसाठी की मी हे करू शकते, पण जेव्हा मीच हे करू शकते जेव्हा ते यायला लागतं ना स्वतःला तुम्ही अडकून जाता. म्हणजे पहिले तुमच्या इगोवर किंवा एक इन्सिक्युरिटीच्या नावाखाली पण तो इगो असतो की माझ्यामध्ये हे कमी आहेत त्या मला लपवायच्यात. तर त्या पॅटर्न्स पण आयडेंटिफाय करणं फार महत्वाचं असतं की हे कशामुळे हे इमोशन बाहेर येतंय. बरोबर. 2-3 टाईपचे इगो असतात आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर निघायलाच पाहिजे. ते आहे, ते महत्वाचं आहे सगळ्यात जास्त. बाकी लग्नाचा काय प्लॅन आहे? काय माहिती. काय माहिती, मग कुणाला विचारायचं? ओके माझ्या आई वडिलांना सोडले ते. ओके आई वडिलांना तुम्ही जाऊन विचारू शकता. ओके त्यांनाच भेटावं लागेल आता. तुम्ही त्यांना भेटू शकता. बाकी ते खूप छान काम करतात. मी त्यांचे व्हिडिओज वगैरे बघितले, म्हणजे हॉर्सेसच्या बाबतीत जे करतात, येस मला खूप जास्त आवडलंय त्यांचं काम. आणि मला माझी इच्छा आहे की त्यांच्यासोबत थोडीशी डॉक्युमेंटरी स्टाईल काहीतरी आपण शूट करू शकतो एकदम. म्हणजे खरंच खूप छान काम करतात त्यांचं. ऍक्च्युली 3-4 वर्षांपासून त्याच्यावर मेहनतीने ते आणि सायंटिस्ट जे आहेत ते काम करत होते. त्यांना आधीपासून म्हणजे ते 25 वर्षाचे होते त्यापासून घोड्यांची आवड आहे. म्हणजे इज लाईक मॅडली इन लव्ह विथ हॉर्सेस. आणि फक्त ते काय करतात की इंडिजिनियस हॉर्सेसला प्रमोट करतात. म्हणजे आपले जे एक्सटिंक्ट होत आहेत. आता तुम्ही 2 टाईपचे घोडे असतात, एक जे आमच्याकडे आहे ते मारवाडी हॉर्सेस म्हणतात त्यांना, आणि थरो ब्रीड्स असतात जे फॉरेन ब्रीड्स आहेत. सो त्यांना असं होतं की आपल्या भारतीय किंवा घोड्यांच्या ज्या ब्रीड्स आहेत त्या सर्व्हाइव्ह व्हायला पाहिजेत, त्या पुढे एक्सटिंक्ट नाही व्हायला पाहिजेत. आणि मधल्या काळात फार वाईट परिस्थिती होती, तर त्यामुळे त्यांनी ते ब्रीडिंग किंवा अवेअरनेस ते मूळ त्याच्यात काम करतात. आणि त्याच्यातून मग हळूहळू त्यांना असं कळलं, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे ते पुस्तक वाचतात किंवा ते खूप खूप मानतात आणि खूप त्यांना त्याच्यावर हे आहे. त्याच्यात ते वाचत होते की भीमतडी घोडे त्यांच्या मराठा आर्मीमध्ये असायचे. ओके. आणि मग आता हे कुठे गेले? आम्ही जेव्हा बाहेर पण फिरायला गेलो ते असे ते दिसले होते. म्हणजे आता हे घोडे कुठे आहेत? आपल्या महाराष्ट्राचे जे घोडे आहेत जे मराठा आर्मीमध्ये वापरले होते ते कुठे आहेत आता? ते फक्त 5,000 त्याच्यातले राहिले होते. ओके. तिथपासून मग त्यांनी सायंटिस्टशी बोलून रिसर्च चालू करून सॅम्पलिंग चालू करून की हे एक्सटिंक्ट व्हायला लागलेत किंवा ह्याच्यावर आता हे परत आणले. परत ते सेंट्रल गॅजेटमध्ये पण नाहीये ती ब्रीड नव्हती. तर ते म्हणले की नाही, ही सेंट्रल गॅजेट जी ब्रीड्स आहेत आपल्या इंडिजिनियस ब्रीड्स आहेत घोड्यांच्या त्याच्यात आलीच पाहिजे. आणि आपले मराठा आर्मी मधले घोडे भीमतडी हॉर्सेस त्यांना म्हणतात. तर खूप मेहनत घेतली आणि आता ह्या वर्षी त्यांचं ऑफिशियल सेंट्रल गॅजेटमध्ये 8वी ब्रीड म्हणून भीमतडी घोडे हे रजिस्टर झाले. तर त्यांचं एक वेळ पण आहे त्याच्यासाठी, पण एक हे आहे की नाही पुढे काहीतरी ह्याच्यात केलं पाहिजे आणि ते त्यांची आवड आहे.
आणि खरंच थँक्यू म्हणाल त्यांना माझ्याकडून, कारण ते खरंच खूप महत्वाचं काम करतात. त्यांना ते सांभाळायचं काम करतात आणि त्यांनी ते लक्षात आलं त्यांच्या, आणि त्याच्यावरती ते काम करतात. म्हणजे बरेच लोक बघा ना, आपण इतक्या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करतो, पण काही असे मुद्दे असतात की त्याच्याकडे कोणी लक्षच देत नाही, आणि त्यासाठी ते एवढं मनापासून काम करतात. खरंच त्यांना थँक्यू म्हणाल. त्यांना असं आहे की जेव्हा आपण इंग्लंडला जातो किंवा कुठे जातो, ते हॉर्सेस त्यांचे पोलीस वापरतात किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरले जातात. त्यांना आता पुढे जाऊन असं आहे की आपण ते परत रिवाइव्ह करू शकतो कमर्शियली, पण हे घोड्यांना अजून त्याचं हे, कारण ब्रीड वाईज त्यांना ते का मराठा आर्मीमध्ये होते, कारण ते डोंगर चढू शकतात ते घोडे. पहलगाम वगैरे मध्ये पण तुम्ही बघितलं असेल तर ते डोंगर घोडे चढ साधारण ट्रेड सिमिलर आहेत. सो त्यांच्यामध्ये एवढी ताकद आणि ऊर्जा आहे, आणि आजार असतील किंवा काय त्याच्यासाठी एवढी रेझिस्टन्स आहे त्या घोड्यांना, ते बाबा जास्ती सांगू शकतील. त्यामुळे ते कमर्शियली पण जर असे फ्रंट ह्याला आले तर का नाही, म्हणजे आपलेच हे आहेत इंडिजिनियस ब्रीड्स आहेत ते, अशामध्ये थोडंसं चालू असतं त्यांचं. येस, आणि मला आवडेल त्यांना भेटायला, नक्कीच भेटेल मी त्यांना. येस, आता थोडंसं सेगमेंट चेंज करूयात. येस, थोडंसं रॅपिड फायर कडे येऊयात. येस, आवडतं गाणं कुठलं आहे? द क्लाइंब, मायली सायरसचं. ओके, हिंदी नाही का? आम्हाला नॉर्मल माणसाला समजेल असं. हिंदीमध्ये आता कुठलं असं एकदम पटकन नाही, कारण मी खूप वेगवेगळे गाणी ऐकत असते. ओके, पण हे म्हणजे लिरिक्स वाईज ना मला खूप आवडतं. ओके, ते शोधावं लागेल आता. शोधा नक्की. द क्लाइंब म्हणून आहे, त्याच्या लिरिक्स साठी तुम्ही जा तिथे. ओके, त्यानंतर असं व्यक्ती कोण आहे की ज्याच्यासोबत पॉडकास्ट करायचा आहे अजून म्हणजे ठरलंय करायचं आहे पण झाला नाहीये? फे डिसूजा. ओके, ते कोण आहेत? त्या जर्नलिस्ट आहेत आणि अतिशय चांगलं काम करतात. त्यांच्याशी करायचंय कधीपासून. ओके, डेस्टिनेशन वेडिंग साठी ठिकाण? आई वडिलांना अजून विचारायचंय. तुमची काही नाही का इच्छा? नाही. ओके. येस, त्यानंतर असं कुठलं स्वप्न आहे की जे अजून पूर्ण व्हायचं बाकी आहे? स्वप्न मला स्वतःला नेटफ्लिक्सवर माझा पॉडकास्ट बघायचा आहे. अरे वा, लवकरच येईल. म्हणजे मला स्वतःला तिथे बघायचंय, कारण मी ओप्रा विन्फ्रेची खूप मोठी फॅन आहे. मला तिथे त्या प्लॅटफॉर्मला पोहोचायचंय. ओके, लॉ ऑफ अट्रॅक्शन वर विश्वास आहे की नाही? हो. ओके, याच्यावरती आपण क्वेश्चन घेऊ शकतो इथं. मग पुढे जाऊयात. लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल काय मत आहे? लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्यासाठी तुम्ही जे विचार करता किंवा तुम्ही जे पॉझिटिव्हली विचार करता आणि त्याच्यासाठी काम कर, म्हणजे नुसतंच मॅनिफेस्टेशन नाही म्हणत मी नुसतं, पण जेव्हा आपण एका गोष्टीबद्दल कंटिन्युअसली विचार करून त्याच्यावर कामही करतो आणि मनामध्ये असतं की होईलच, तेव्हा ते नक्की होतं. आणि जेव्हा ते होणार असतं तेव्हा खूप अडचणी येतात, पण कधी ते गिव्हअप नाही करायचं. सो आय थिंक लॉ ऑफ अट्रॅक्शन तेच माझ्यासाठी तरी शिकवतं आणि मी त्याच्यात बिलीव्ह करते. येस, कारण तुम्ही ओप्रा विन्फ्रेचं नाव काढलं की जे माझ्या पण फेवरेट आहे म्हणून विचारलं. कोणत्या कंपनीसाठी लोगो रिडिझाईन करायची इच्छा आहे? कुठल्या कंपनीचा? स्टारबक्स. ओके, त्यांना सांगावं लागेल मग. ओके, आवडती डिश कुठली खायसाठी? पाणीपुरी. अरे वा. हा, त्यानंतर पवार साहेबांकडून अशी कुठली गोष्ट शिकायला मिळाली? ते एवढे फ्युचरिस्टिक आणि प्रोग्रेसिव्ह आहेत आणि त्यांना ज्या गोष्टी लक्षात असतात आणि ज्या गोष्टी ते एक्सपिरियन्सेस थ्रू सांगतात ते कुठलाही माणूस आतापर्यंत सांगू शकलेला नाही. आणि ती जी त्यांची कपॅसिटी आहे एक फ्युचर लीडर म्हणून प्रोग्रेसिव्ह, आता ते एआयचं बोलतायत. ह्या ह्याच्यात जेव्हा कोणी बोलतही नव्हतं तेव्हा फार्म ऑफ द फ्युचर त्यांनी हे कॉन्सेप्ट बारामतीत आणलं मायक्रोसॉफ्ट बरोबर. म्हणजे त्यांचा विचार बघा ना केवढा पुढचा आहे. ते त्यांच्यावर बसून ते जे पुढे बघा, तुम्ही पास्ट कडे बघू नका, पुढे काय करायचंय आपल्याला, तो जो माइंडसेट आहे ना तो थोडासा जरी आला सगळ्यांमध्ये तर तो खूपच मोठी गोष्ट आहे. बरोबर. त्यानंतर पार्टनर जो असेल तुमचा फ्युचरवाला, त्याच्यामध्ये अशी कुठली क्वालिटी की ती तुम्ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट द्याल? कंपनी का? नाही, लाईफ पार्टनर. मला तर मॅडम सोबत काम करायचंय पार्टनरशिप मध्ये. हे झाले आता रॅपिड फायर. चालेल, आता ओपिनियन बेस की मी काही नावं सांगेल त्यांच्याबद्दल तुम्हाला ओपिनियन द्यायचे. सई तामानकर, हे तुम्ही थोडंसं डिटेल मध्ये देऊ शकता. सई तामानकर एक काय म्हणतात
एनर्जेटिक आणि दिलखुलास जे काम करायचंय, जे बोलायचंय, अप्रिशिएट करायचंय हे असेल त्या मनापासून म्हणजे बोलतात. नो फिल्टर, म्हणजे जे आहे ते आणि त्या खरंच मनाच्या चांगल्या आहेत. ओके. त्यानंतर तुमची आई? माझी आई खूपच प्रॅक्टिकल, जे म्हणजे माझ्या आयुष्यात जे प्रॅक्टिकल ॲडवाइस दिलेले आहेत किंवा जे प्रोग्रेसिव्ह जे विचार येतात ना ते तिच्याकडून येतात. किंवा एक उदाहरण देईल की तिच्याकडे जर लग्नाचा विषय तुम्ही एवढा खुलातच विचारताय तर तुम्ही तिला आणलं पाहिजे पॉडकास्टवर. आणि तिच्यासारखं प्रोग्रेसिव्ह मत कोणाचंच नाही. तिला कोणी जाऊन विचारलं की तुमच्या मुलीचं काय लग्नाचं, तर तिचं असं हे असतं की मी आणि ती आम्हाला काही घाई नाहीये की तिचं लग्न कधी व्हायल किंवा कुठल्या काळात होईल किंवा कुठल्या वर्षी होईल. आम्हाला पाहिजे की तिने काम करावं आणि जेव्हा होईल तेव्हा आम्ही सगळ्यांना सांगू आम्हाला एजचं किंवा ह्याचं काही संबंध नाहीये. तुम्हाला असेल तर ते तुमचे बघा. आणि जेव्हा ते आई म्हणून असे उत्तर समाजाला देतात त्या मुलीचं काम सोपं होतं. पुढे जाऊन कोणी मला येऊन हिंमत नाही करणार विचारायची असं. तेवढं म्हणजे स्ट्रॉंगली सोबत पाठीशी उभं राहणं पण महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या मुलीचं करिअर आणि तिला आयुष्यात काय करायचंय, जेव्हा लग्न व्हायचंय तेव्हा होईलच, पण माझी मुलगी माझी प्रायोरिटी आहे. आणि जेव्हा होणार आहे ते आम्ही तुम्हाला सांगू. आम्ही ना काही लपवतो किंवा ना काही आहे, आम्ही जे आहे ते आहे. ते विचार किंवा ते जे तिचं माइंडसेट आहे त्याच्यामुळेच मी आता जे आहे ते तिच्यामुळेच एवढी ग्रो झाली. ओके. त्यानंतर रोहित दादा? तो खूप ही इज अ व्हेरी गुड बिझनेसमॅन आणि त्याला स्ट्रक्चर आणि टीम बिल्डिंग मध्ये खूप मी त्याच्याकडून शिकली आहे की प्रत्येक गोष्ट जेव्हा त्याला बिल्ड करायची असते किंवा त्याला कुठल्या गोष्टी, आता स्पोर्ट्सचं पण म्हणा किंवा ते स्पोर्ट्समध्ये आता आहेत म्हणजे ते MPL वगैरे ते करतायत किंवा आधी त्यांना बिफोर इव्हन गेटिंग इन टू पॉलिटिक्स मध्ये त्यांना खूप जवळून बघितलंय. तर ही बिलीव्हज इन बिल्डिंग अ स्ट्रॉंग टीम. त्यांनी मला नेहमी सांगितलेलं की कुठली गोष्ट करत असेल तेव्हा आपण असं नाही विचार करायचं की आपणच एक्सपर्ट आहे. आपण एक एक्सपर्ट पॅनल गोळा करून त्यांच्याकडून ॲडवाइस घेऊन ती गोष्ट कशी पुढे मांडू शकतो किंवा ती गोष्ट पुढे कशी नेऊ शकतो ते टीम वर डिपेंड करतं. आणि तुम्ही जेवढंच ताकदीने त्या टीम्स बनवाल तेवढं तुम्ही ते सक्सेसफुली अचीव्ह करू शकता. ही इज अ ग्रेट लीडर इन टर्म्स ऑफ काइंड ऑफ क्रिएटिंग दोज प्रोडक्ट्स, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी. ओके. त्यानंतर आता तुम्ही पॉवर फॅमिलीच्याच म्हणून सुप्रियाताई? त्या खूप अशा हंबल किंवा त्या एम्पॅथेटिक आहेत किंवा त्या सगळ्यांचा खूप विचार करतात, पण त्याच बरोबर त्या खूप अभ्यासू पण आहेत. ओके. म्हणजे त्या प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती असते किंवा त्या अभ्यास करतात. आणि एक फॅमिलीसाठी तो त्यांना एक मी नेहमी बघितलंय की त्या खूप कधी पण अवेलेबल असतात तुमच्यासाठी. म्हणजे त्यांना कधी तुम्ही मेसेज करा किंवा कॉल करा, शी विल ऑलवेज बी अवेलेबल फॉर यू. त्यांचं ते खूप छान आहे की त्या एम्पॅथी त्यांच्यामध्ये खूप आहे. ओके. आणि अजित दादा? ते म्हणजे खूपच लहानपणीपासून लाड केले त्यांनी. आणि ही इज अ लीडर जे एकदम डिसिप्लिन मध्ये काम करतात. म्हणजे डिसिप्लिन त्यांच्याकडे सकाळी सगळ्यात आधी ते अवेलेबल असतात. म्हणजे मेहनत आणि डिसिप्लिन मध्ये ते त्यांचं ते एक शिकण्यासारखं आहे. आता मीडियाबद्दल काय ओपिनियन आहे तुमचं, की मीडिया एवढं सांगत असते पॉवर फॅमिली बद्दल किंवा काय, किंवा आता जी सध्याची मीडिया आहे त्याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे? मी कोणाला टार्गेट नाही करणार, पण जेव्हा मी मीडियाच्या बेस्डच काही पॉडकास्ट पण केले होते विथ जर्नलिस्ट किंवा विथ मीडिया की मीडिया पीपल, तेव्हा माझा त्यांना एवढाच प्रश्न आहे की तुम्ही इंटरनॅशनल मीडिया म्हणा किंवा इंडियन मीडिया म्हणा, त्याच्यामध्ये जे डीप फेक्स येतात किंवा मिसइन्फॉर्मेशन येते किंवा जे व्हेरिफिकेशन होतं का नाही त्या न्यूजचं किंवा आपण क्लिकबेट टायटल्स करतो, तर आपलं जे ट्रेडिशनल मीडिया होतं किंवा जे आपलं एक प्रोसेस पाहिजे की जे मिसइन्फॉर्मेशन फिल्टर आउट करेल किंवा नुसतंच एंगेजमेंटसाठी नाही पण खरंच त्या ऑडियन्सला त्याच्यातून एक व्हॅल्यू मिळेल किंवा एक माहिती मिळेल ऍज इज, त्याच्याकडे तुम्ही कसं बघू शकता किंवा तसं कसं काम करू शकता. आणि कधी कधी काय होतं की मेक ऑर ब्रेक होतं किंवा लोकांच्या मध्ये कन्फ्युजन क्रिएट होते. कधी कधी कोणाचे नावं खराब होतात किंवा काय. आता डीप फेकमुळे कुठल्या मुलीचं नाव खराब झालं, तुम्ही रिस्पॉन्सिबल आहेत का, तिच्या घरी काय चालू आहे किंवा काय. सो ते मिसइन्फॉर्मेशन किंवा डीप फेक्सवर एक काय म्हणतात
लिगली म्हणा किंवा एक अथॉरिटी पॉलिसीमध्ये काहीतरी मॅन्डेट आलं पाहिजे की तुम्ही ते प्रोसेस कशी फॉलो करताय मिसइन्फॉर्मेशनची. एक पॉलिसी किंवा एका त्या स्टँडर्डनी सिस्टमाइज कसं करताय, सगळ्या मीडिया हाऊसेसनी एकत्र मिळून ते केलं पाहिजे. आणि त्यासाठीच मला फे डिसूजा त्यांच्यासाठी इतका रिस्पेक्ट आहे की जेव्हा पण त्या एक मेसेज टाकतात किंवा न्यूज टाकतात, तुम्ही जर त्यांचं राईटअप पॅटर्न बघितलं तर ते ॲज इज असतं. त्याच्यामध्ये ना क्लिकबेट असतो, नाही काही कुठलं इन्फॉर्मेशन असते. आणि त्यांच्याकडे जोपर्यंत व्हेरिफिकेशन येत नाही की हे असं आहे तोपर्यंत त्यांच्या पेजवर जात नाही न्यूज. ओके, येस. आता याचे तर मस्त छान उत्तर दिलेत. आता एक शेवटची सेगमेंट आहे की तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाईल आणि त्यावरती रिॲक्ट करायचंय. ओके. जर समजा मी तुला असं सांगितलं की तुला एखादं काम करायचंय आणि त्यासाठी तुला पैसे मिळणार नाहीत, तर ते कुठलं काम असेल आणि का करशील तू? मला युएनचं ऑफिस आहे ना, तिथे खरंच काम करायचंय. ओके. आणि तिथे जे आपल्या ग्रासरूट्सला जे वेगवेगळ्या भागांमध्ये आफ्रिका आणि तिथे सगळीकडे काम करतात किंवा बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन मध्ये पण जे स्ट्रक्चरली कसं करतात ना, ते मला जाऊन शिकायचंय तिथे. ओके. सो ते माझी खरंच इच्छा आहे की तिथे जाऊन मी कसं काम करू आणि काय काय शिकायला मिळेल. बिकॉज माझा पुढचा अप्रोच आहे की ग्रामीण भागातला एंटरप्रिन्योरशिप कसं वाढवावं. आणि आय फील दॅट हे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स एवढ्या कंट्रीजमध्ये ऑपरेट करतात आणि एवढं स्केल केलेलं आहे त्यांनी, आणि ते ऑर्गनायझेशनल पद्धतीने स्ट्रक्चर्ड आहेत. ते शिकायचे जाऊन की ते कसं करतात आणि हाऊ कॅन आय अप्लाय दॅट इन महाराष्ट्र. ओके. त्यानंतर जर एखादं पुस्तक लिहायचं असेल तर मग ते कुठल्या टॉपिकवरती असेल आणि का असेल? माझं आय एम गुड इनफ म्हणून असेल आणि इट विल बी ऑन माय पर्सनल जर्नी, ज्याच्यामध्ये मी अप्स अँड डाऊन्स आणि त्याच्यातून आपण रोजच्या वेगवेगळ्या ज्या इमोशन्स आहेत त्याच्यावर कुठल्या पद्धतीने रिॲक्ट होतो आणि त्याच्यापासून आपण आयुष्यात कसे पुढे जात गेलेलो आहे. बिकॉज पेन इज द बिगेस्ट मोटिवेशन, हे आतापर्यंत माझं बिलीफ होतं. पण बियॉन्ड दॅट जर तुम्ही तेच चेस करत राहिला तर दॅट कॅन बी युअर पॉइंट ऑफ डिप्रेशन ऑल्सो. सो मला एक ह्युमन इमोशनवर बुकलेला आवडेल. आणि ते कधी पब्लिश होईल? बघू, आता अजून अनुभव घ्यायचे बाकी आहेत. ओके. येस. एक शेवटचा क्वेश्चन पूर्ण पॉडकास्टचा, की जर समजा तू महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री झाली तर काय करशील? म्हणजे सगळ्यात मेन काम कुठलं करशील? चान्सेस आहेत कारण नाही, म्हणजे मी आता काय करते, तुम्ही काय प्रश्न विचारता? तरी मी सांगितलं ना, इमॅजिनरी सिच्युएशन आहे. जर समजा झालीस तर तू कुठल्या गोष्टीवर सगळ्यात जास्त फोकस करशील की हे काम मला करायला आवडेल? मला असं वाटतं की फ्लॅट स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये एक गव्हर्नमेंट ऑपरेशन्स मध्ये आणि जे आपले युथ आहेत किंवा यंग जनरेशन आहे त्यांच्यामध्ये एक डायलॉग ट्रान्सपरंटली क्रिएट व्हावं आणि एक फीडबॅक सिस्टीमवर गव्हर्नमेंट वर्क करावी, ह्याच्यावर माझा पहिला फोकस असेल. अरे वा. कारण ते कनेक्शन बिल्ड होणं महत्वाचं आहे. कधी कधी तरुण घाबरतात गव्हर्नमेंटला प्रश्न विचारायला आणि गव्हर्नमेंट कधी कधी तरुणांपर्यंत नाही पोहोचू शकत ऑफकोर्स. सो असा काही फोरम किंवा प्लॅटफॉर्म करू शकतो का ज्याच्यामध्ये हा गॅप जो वर्षोनवर्ष आलेला आहे तो भरू शकेल. येस. तर हे असेल. येस. तर थँक्यू सो मच. फायनली पॉडकास्ट झालाय. थँक्यू. क्वेश्चन्स आर सो रिस्की. येस. छान. कसा होता एक्सपिरियन्स? गुड, व्हेरी गुड. यू आर अ व्हेरी गुड पॉडकास्टर. थँक्यू सो मच. नाही, सिरियसली, म्हणजे द वे यू आस्क द क्वेश्चन्स ना, कारण मी 2-3 आधी केले होते पण ते खूपच तुला इन्स्पिरेशन कुठून आलं वाले असतात ना, की हे इन्स्पिरेशन, मग 3 गोष्टी ह्याच्या सांगा. मग मला खूप बोर होतं. जे कधी कधी ते पॅनल मध्ये कधी कधी विचारतात मग मी आउट ऑफ कॉन्टेक्स्ट निघून जाते, म्हणजे आय जस्ट ब्लँक आउट. हे खूप छान होतं. येस. आणि फ्लो वॉज ऑल्सो नाईस. थँक्यू सो मच की तू एवढा मोठा टाइम दिलास आमच्यासाठी आणि आमच्या ऑडियन्ससाठी इतक्या फ्रीली सगळं काही असं सांगितलंस मोकळ्या मनाने. नाही, इट वॉज फन आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. अँड यू लाईक ऑल द बेस्ट, बिकॉज मी आधीचे पण बघितले युट्यूबचं चॅनल आणि एव्हरीथिंग. सो प्रत्येक पॉडकास्ट किंवा प्रत्येक एपिसोड मधून काहीतरी शिकण्यासारखं. येस. आणि एक्सपर्ट्स पण येतात आणि आता यंग जनरेशन पण येणार आहे, तर इट्स अ गुड वे टू काइंड ऑफ लर्न. तर
ऑफकोर्स, लाईक ऑल द बेस्ट फॉर. येस, थँक्यू सो मच. आणि आपण परत एकदा 2-3 वर्षांनी का होईना परत एकदा पॉडकास्ट करू, कारण येस, ज्या वेळेने तू काम करते तर मला परत एकदा कन्व्हर्सेशन करायला नक्की आवडेल. थँक्यू सो मच.